नमस्कार मंडळी, मी श्रद्धाजीजी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी सोपी अशी कैरीची चटणी बघणार आहोत। कैरीची चटणी चवीला फारच छान लागते। भाकरी, चपाती, डोसा किंवा भातडाळसोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता, खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहून घेऊया। कैरीची ही चटकदार चटणी बनवण्यासाठी इथे मी एक तोतापुरी कैरी घेतली आहे। ही तोतापुरी कैरी चवीला आंबट गोड असते, त्यामुळे चटणी एकदम चटकदार बनते। तोतापुरी कैरी नसेल तर तुम्ही दुसरी कुठलीही कैरी इथे वापरू शकता। इथे मी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे। खोबऱ्याचे प्रमाण चटणीमध्ये कितपत घ्यावं हे मी तुम्हाला पुढे सांगतेच। चटणीचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे मी 1 चमचा साखर घेतली आहे। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी इथे। फोडणीसाठी कढीपत्ता, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, यासोबतच मी इथे घेतला आहे मीठ, मोहरी आणि जिरे। सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून घ्यायची, त्यानंतर याचं वरचं देठ काढून घ्यायचं आणि आता या कैरीचे मी 2 भाग काढून घेते। इथे मी कैरीचे 2 भाग करून घेतले आहेत। कैरीची कोय तुम्ही पाहू शकता एकदम कोवळी आहे। सुरीच्या साहाय्याने आपण ही कोय काढून घेऊया। चटणीमध्ये आपल्याला ह्या कोयचा वापर करायचा नाहीये। कैरीमधली कोय मी काढून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। आता कैरीचे मी अंदाजाने छोटे छोटे काप करून घेते। कैरी कोवळी असल्यामुळे ह्याची साल सुद्धा एकदम पातळ आहे, त्यामुळे मी चटणीमध्ये कैरी सालासकट वापरते। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे कैरीची साल देखील काढून वापरू शकता। इथे मी संपूर्ण कैरीचे बारीक काप करून घेतलेत। जितकं ओलं खोबरं घेतलं आहे त्याच्याहून थोडी जास्त मी इथे कैरी वापरते, कारण तोतापुरी कैरी वापरल्यामुळे कैरी जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे खोबऱ्याचं प्रमाण मी इथे कमीच घेतलं आहे। जर का तुम्ही इथे आंबट कैरी वापरत असाल तर खोबऱ्याचं प्रमाण जेवढं कैरी घेताय तेवढंच ठेवा। आता मिक्सरच्या भांड्यात कापून घेतलेली कैरी घालून घेऊया। यामध्ये घालून घेऊया बारीक चिरून घेतलेलं ओलं खोबरं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, इथे मी मोठ्या लसणाच्या पाकळ्या वापरल्यात। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे मिरच्यांचं प्रमाण घेऊ शकता। यामध्ये घालूया कोथिंबीर। कोथिंबीरमुळे चटणीला छान रंग येईल आणि चटणी चवीला देखील छान लागेल। यामध्ये मी घालून घेते 1 चमचा साखर, अर्धा चमचाभर जिरे आणि आता ह्यामध्ये अर्धा वाटीभर पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून याला मिक्सरच्या भांड्यात छान वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे आपली चटणी तयार झाली आहे। चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे ठेवू शकता। तुम्हाला जर का पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून थोडं पाणी घालू शकता। आता मी चटणी दुसऱ्या भांड्यात काढून घेते। मस्त दाटसर चटणी आपली तयार झाली आहे आणि आता ह्यावरून घालून घेऊया चवीनुसार मीठ। पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता लगेचच आपण चटणीसाठी फोडणी तयार करायला घेऊया। फोडणीसाठी इथे मी या भांड्यात 4 चमचे तेल गरम करून घेतले। तेल चांगले गरम झालं की यामध्ये मी घातले अर्धा चमचा मोहरी। इथे आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे। मोहरी चांगली तडतडली की त्यावरून घालून घेऊया अर्धा चमचाभर जिरे आणि आता आपण गॅसची फ्लेम बंद करून ह्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया आणि आता ही कडकडीत गरम अशी फोडणी लगेचच आपण ह्या चटणीवर घालून घेऊया। मस्तच चटणीमध्ये व्यवस्थित ही फोडणी मिक्स करून घ्यायची आहे। अगदी 5 मिनिटाच्या आत आपली ही चटणी तयार होते। तर तुम्ही ही चटणी घरी नक्की बनवा, घरच्यांना खुश करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।